मी प्रतीक्षा. न्यूज 24 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर चला वळूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडींकडे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचार सभेत अजब प्रकार बघायला मिळालाय. ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांचं भाषण सुरू असतानाच अचानक बत्ती गुल झाली. अचानक लाईट गेल्यामुळे मंचावर पूर्णतः अंधार पसरला, पण देवेंद्र फडणवीस यांनी आपलं भाषण सुरूच ठेवलं. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात अचूकपणे कैद झाली आहे. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज पार पडलंय. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आकडेवारीनुसार महाराष्ट्रात 53.40% मतदानाची नोंद झाली आहे. कोल्हापुरात सर्वाधिक मतदान झालं असून बारामतीत सर्वात कमी मतदान झालंय. देशात लोकसभा निवडणुकीचं तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडलं. या दरम्यान जळगावमध्ये एक मोठा अपघात झालाय. या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील 4 मृत्यू झालाय. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बीडमध्ये सभा पार पडली. या सभेत नरेंद्र मोदी यांनी दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. गोपीनाथ मुंडे यांच्याकडे माझ्यापेक्षाही जास्त अनुभव होता, असं मोदी यांनी म्हटलंय. दीवार चित्रपटात शशी कपूर अमिताभला उत्तर देतो की मेरे पास माँ है, तसंच उत्तर अजित पवार यांनी दिलंय. अजित पवार यांनी कृतीतून आणि माध्यमांशी बोलताना आई आपल्यासोबत नसल्याचा सर्व चर्चांना पूर्णविराम दिलाय. त्यांची आई त्यांच्यासोबत होती आणि अजित पवार माझ्याकडे माझी आई आहे, तिचा मला आशीर्वाद आहे, असं रोखठोक सांगत सर्व विरोधकांना त्यांनी उत्तर दिलंय. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार कारवाई सुरू आहे. धुळे शहरातील आग्रा रोडवर मुख्य बाजारपेठेमध्ये 55 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. एका कापड व्यापाऱ्याकडून रोकड जप्त करण्यात आली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे. अजित पवार यांनी स्पष्टपणे बोललं पाहिजे. 2 जुलै 2023च्या शपथविधीविषयी बोलायला हवं. राष्ट्रवादीला कुठली पदे मिळणार, लोकसभेला किती जागा मिळणार याविषयी शरद पवार यांच्यासोबत चर्चा झाल्या होत्या, असा मोठा गौप्यस्फोट सुनील शेळके यांनी केलाय. भाजप नेते गिरीश महाजन यांना मोक्का लावलाच होता. त्यांचं प्लॅनिंग काय होतं बघा. या अशा लोकांना अटक करायची, जेलमध्ये टाकायचं, भाजप बॅकफूटवर जाईल आणि 20 ते 25 भाजपचे आमदार फोडायचे आणि महाविकास आघाडीत घ्यायचे, असा मोठा दावा एकनाथ शिंदे यांनी केलाय. निवडणूक आयोगाचे मनाई आदेश असतानाही ॲप्टिट्यूड टेस्ट घेण्याचा निर्णय घेणं मीरा भाईंदर महापालिकेच्या मुख्य शहर अभियंत्याला चांगलंच भारी पडलंय. निवडणूक आयोगानं या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून त्यांनी या प्रकरणी अभियंत्याला नोटीस पाठवून जाब विचारलाय. त्यामुळे अभियंता काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागलंय. मुंबईत गुजरात स्थित एका कंपनीनं मराठी लोकांनी अर्ज करू नये अशी भूमिका घेतली. त्यावर महाराष्ट्राचं सरकार, मुख्यमंत्री जे म्हणतात आमची शिवसेना खरी, जी शिवसेना मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी स्थापन झाली, मराठी माणसाचा आवाज राहू नये याच कारणासाठी मोदी शहांनी ही शिवसेना तोडली, असं संजय राऊत यांनी म्हटलंय. लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा तिसरा टप्पा पार पडला. राज्यातच नाही तर देशात लक्षवेधी ठरलेल्या बारामतीत यंदा महाभारत पाहायला मिळालं. पैसे वाटतानाचे व्हिडिओ, कार्यकर्त्यांना शिवीगाळ, आरोप प्रत्यारोपांमुळे बारामतीत वातावरण तापलेलं होतं. महाराष्ट्रातील मतदानाचा संदर्भ देत संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघांमध्ये भाजप उमेदवार पराभवाच्या छायेत आहेत, असं म्हटलंय. महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघांमध्ये भाजप दारुण पराभवाच्या छायेत आहे. भाजपचे महाराष्ट्रातील अनेक विद्यमान खासदार हे यावेळेला लोकसभेत दिसणार नाही, हे महाराष्ट्राच्या जनतेचं मत आहे, असं राऊत यांनी म्हटलंय. स्थानिक प्रशासनाने एका मतदाराचा मृत्यू झाल्याच्या बातमीला दुजोरा दिलाय. स्थानिकांनी या व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं होतं, मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झालाय. शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असल्यानं ठाणे आणि पालघर जिल्ह्यांची यंदाची निवडणूक धर्मवीर या एकाच फॅक्टरीभोवती केंद्रित झाल्याचं चर्चा रंगल्यात. मुंबईकरांनी पाण्याचा काटकसरीने वापर करणं आवश्यक आहे, असं आवाहन मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी केलंय. मुस्लिमांच्या मतांसाठी आणि तुष्टीकरणासाठी काँग्रेस आणखी एक धोकादायक खेळ खेळत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वंचित दलित आदिवासींना दिलेलं आरक्षण संपवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंबाजोगाई येथे केलाय. यवतमाळच्या शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती संदर्भात येत्या 15 दिवसात निर्णय घेण्याचे निर्देश उच्च न्यायालयानं यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत. त्याचबरोबर दुष्काळी दुष्टचक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी राज्य सरकारनं 2017 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्ह दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहांचे आभार मानलेत. ते ठाण्यात बोलत होते. पेनमधील बाळगंगा धरण प्रकल्पग्रस्तांनी बहिष्कार घातल्यामुळे 10 मतदान केंद्रांवर शुकशुकाट पाहायला मिळाला. जवळपास 9 ते 10 हजार मतदारांनी मतदानावर बहिष्कार घातलाय.
चाकणकर यांनी मंगळवारी मतदानाला सुरुवात होण्याआधी खडकवासला येथील मतदान केंद्रांवर पोहोचल्या. मतदानाला सुरुवात होण्याआधी त्यांनी मतदान केंद्रात प्रवेश केला. निवडणुकीदरम्यान मतदानासंबंधित साहित्य हाताळण्याचा अधिकार अगदीच मोजक्या लोकांना असतो. त्यामुळे या संदर्भातील नियम अगदी कठोर असतात. आता या प्रकरणात चाकणकर यांच्या विरोधात कारवाई होणार आहे आणि त्यांच्या अडचणीत देखील वाढ होणार आहे. कांदा निर्यात बंदी संदर्भात काढण्यात आलेल्या अधिसूचनेमध्ये स्पष्टता नव्हती. यामुळे ही वेबसाईट अपडेट व्हायला उशीर लागला. तांत्रिक अडचणीमुळे नाशिकच्या जामोरीतील 150 ते 250 कंटेनर JNPT बाहेर अडकलेत. उद्धव ठाकरेंनी यांची ठाणे मतदारसंघात ऐरोलीमध्ये सभा पार पडली. या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपवर टीका केली आहे. आमचं सरकार आल्यावर 80 कोटी लोकांना रोजगार देऊ असं आश्वासन ठाकरेंनी दिलंय. लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत कीर्तिकुमार शिंदे यांनी शिवबंधन बांधलंय. राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा जाहीर केल्यानंतर शिंदे यांनी मनसेचं इंजिन सोडलं होतं, तर त्यांनी अखेर मातोश्रीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. नारायण राणे यांच्या प्रचारामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सभा घेतली. यावेळी बोलताना नारायण राणे यांना प्रचाराची किंवा माझ्या सभेची गरज नसल्याचं राज ठाकरे म्हणाले. यांचं कारणही ठाकरेंनी सांगितलंय, तर आपल्या सभेमधून त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधलाय. तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 24 मराठी.